सोन्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा विक्रमी वाढ पाहायला मिळते। प्रतितोळा सोन्याचा दर आज 66,400 रुपयांवर पोहोचलाय। वाढत्या दराचा फायदा घेण्यासाठी नागरिक सोनं खरेदीऐवजी सोनं मोड म्हणून विक्री करून नफा मिळवण्याचा प्रयत्न करतात। आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता ज्वेलर्सकडून व्यक्त केली जाते। सोन्याच्या दराचा विचार केला तर सातत्याने चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहे। मागील आठवड्याचा जर विचार केला तर सोन्याच्या दरानं 64,000 रुपये तर जीएसटी सहित 66,400 इतक्या विक्रमी पातळीवरचा दर जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। या वाढत्या दराचा फायदा घेण्यासाठी अनेक ग्राहकांनी आपल्याकडचं सोनं जे आहे ते मोडीकडे आणलं आणि त्याचाच परिणाम म्हणून सोन्याच्या मागणीत घट झाली आणि सोन्याच्या दरात 2800 रुपयांची घसरण झालेली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती ऐन लगीन सराईमध्ये हे भाव घसरल्यामुळे अनेक ग्राहकांनी सोनं खरेदीसाठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि आज पुन्हा एकदा 1200 रुपयांची वाढ सोन्यामध्ये झालेली आहे आणि त्यामुळे खरं तर ग्राहकांच्यामध्ये एक संभ्रम अवस्था निर्माण झाल्याचं पाहायला मिळते की सोनं खरेदी करावं का ना करावं। मात्र जे काही ग्राहक आहेत ज्यांना लगीन सराईमुळे सोनं खरेदी करणं गरजेचं आहे अशा ग्राहकांनी मात्र सोनं खरेदीकडे आपला कल असल्याचं सांगितलेलं आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।